लोअर परेल, करीरोड, वरळी या मराठी बहुल भागात खवय्यांच्या जिभेवर राज्य करतो तो मनसेकर वडापाव। कोकणातून पोटा पाण्यासाठी मुंबईत आलेल्या गोविंद मनसेकर यांचं पूर्ण आयुष्य गेलं ते कष्टात। गिरणीतल्या नोकरीतून निवृत्तीनंतर मनसेकर यांनी बीडीडी चाळीच्या खालीत 1968 मध्ये वडापावची गाडी टाकली। अल्पावधीतच या वडापावनं चवीच्या जोरावर आपला जम बसवला। आमचे आजोबा मिलमध्ये कामाला होते, मिलमध्ये जाबर होते। ते रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना वाटलं की आपण काहीतरी धंदा करावा। आता आमचं कुटुंब मोठं होतं, त्यामुळे ते काय तर करावं असं वाटलं त्यांना। त्यांनी वडापावचा धंदा टाकला। 1980ला आम्ही स्वतः यायला लागलो। तेव्हा वडापाव 18 पैशापासून ₹1.5 पण विकायला आम्ही आलो स्वतः। ₹1.5 आता ₹12 आम्ही सांभाळतो। मनसेकरांचा वडा हा इथला मराठी माणूस अगदी हक्कानं खातो। बदलत्या काळानुसार या भागातली अमराठी वस्तीही वाढू लागली। इतर अनेक आव्हानं उभी राहिली, पण मनसेकर वडापावची कीर्ती काही कमी झाली नाही। उलट अमराठी स्थानिकांनीही मनसेकर वड्याला आपलंसं केलं। वडापावची चव छान आहे आणि मेन म्हणजे इथलं तेलाचा वापर आहे तो खूप चांगला तेल आहे आणि तिखटपणा म्हणतात तो इथं बरोबर असतो। म्हणजे तेला मिठाची चव आहे, मिरचीची ती इथे व्यवस्थित असते, म्हणून आम्ही नेहमी इथूनच घेतो। चायनीजच्या खाण्यामध्ये जो म्हणजे आधार वाटत नाही ना, तितका या वडापावला असतो। म्हणजे काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं। एव्हरी टाइम आय कम, माय ब्रदर ऑलवेज गेट्स देम फॉर अस टू ईट अँड वी ऑल एन्जॉय देअर। व्हेरी गुड। वरळीमध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आणि बँकांची कार्यालये आहेत। त्यातले कर्मचारी अनेकदा या वड्याची घाऊक ऑर्डर इथं मनसेकरांकडे देतात। जवळजवळ 500 वड्याचा माल आम्ही जवळजवळ 1-1.5 तासामध्ये बनवतो। बटाटे उकडलेले असले 1.5 तासामध्ये आमचं सगळं होते बनवून। 1.5 तासांनी परत बनतच असते आमची। महेंद्र कंपनीची येते आणि बाकी काकड चेंबर, पूनम चेंबर्स इकडच्या ऑर्डर येतात, बँकेच्या पण येतात। गोविंद मनसेकर यांच्यानंतर त्यांच्या सुनबाई म्हणजेच इंदिरा मनसेकर यांनी हा व्यवसाय सांभाळला। आता गोविंद यांचे 3ही नातू हा व्यवसाय एकत्रितरित्या करतात, त्यामुळे जेव्हा कधी जाऊच नका। थोडासा झणझणीतपणा हे मनसेकर वडापावचं वैशिष्ट्य आणि हीच चव चाखायला प्रामुख्याने इथला मराठी माणूस मनसेकर वडापाव खायला येतो। वरळीतील बीडीडी चाळी आणि गगनचुंबी इमारतींमध्ये असलेला हा वडापाव जणू काही मराठी माणसाची शान आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज शिपकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।